हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि हेल्थी असाल. आणि खूप दिवसांनी ब्लॉग येतो आहे, सो नक्की बघा, पूर्ण बघा प्लीज, व्हिडिओ स्किप करू नका. आमच्या इथे खूप छान म्हणजे व्ह्यू असा दिसतो ना आता पावसाळ्यामध्ये. खूप मस्त सकाळ सकाळ ना खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. आणि इथे बघा माझ्या ह्याला गुलाबाच्या झाडाला खूप छान फुल आलेलं आहे. आणि आज आहे वटपौर्णिमा आणि खूप मस्त फुल फुललेलं होतं, तुम्हाला दिसतच असेल. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ते बघा खूप छान सगळं ग्रीनरी झालं आहे. असं वाटतं आहे की मस्त निसर्गाने असा हिरवा गालिचा हे घालेला आहे. आणि मस्त मग सकाळी पहाटे लवकर म्हणजे लवकर उठून मस्त दिवाबत्ती केली. आधी सर्वात आधी पूजा केली. मस्त छान फूल होतं जास्वंदीचं, खूप मस्त. त्याच्यानंतर चहा ठेवला होता, इथे चहा उकळतो आहे. त्याच्यानंतर इथे आज नेमकी दोघं पण लवकर उठली होती, शिवराज आणि जिजाई पण आज नेमके लवकर उठलेले. त्यामुळे मग माझी कामं खूप हळूहळूच होत होती, कारण ती दोघं उठल्यामुळे ना खूपच हे करत असतात. तुम्हाला माहितीच आहे ती दोघं किती मस्ती करतात. त्याच्यानंतर जिजाईचं चाललेलं की मम्मा मी तुझी केसं विंचरते, तर ती मला केसं माझी विंचरून बांधून देत होती. माझी केसं बांधली आहेत आणि आता माझा पोरगा पण माझी केसं बांधायला येतोय. झाली त्याच्यानंतर चहा नाश्ता झाल्यानंतर पोरांचं पण सगळं आवरून झाल्यानंतर म्हटलं चला पटकन जेवणाला सुरुवात करूया. कारण वटपौर्णिमेला आपला तर उपवास असतो, पण नवऱ्यांचा उपवास नसतोच ना. काही नवऱ्यांचा असतो उपवास, पण माझ्या नवऱ्याचा उपवास नव्हता. सो कारण त्यांना ऑलरेडी शुगरचा आणि हे त्रास आहे, सो म्हणून त्यांना उपवास मी नाही करायला लावत. आणि पोरांचं पण जेवण असतंच करायचं, म्हणून मग त्यांना म्हटलं पटकन जेवणाची तयारी करून घेते. तर डाळ भिजत घालत होती मस्त. आधी पहिला म्हटलं डाळच शिजवून घेऊया. त्याच्यानंतर मग आज काय असा काही स्पेशल बेत काही असा केला नव्हता, कारण विचार केला होता की पुरणपोळी करूया करून, पण शक्य झालं नाही ते मला पुरणपोळी करता. तर म्हटलं चला साधं सिंपल जेवणच आपण करूया. आता संध्याकाळी बघूया काय करता येईल करून, आपण काहीतरी वेगळं संध्याकाळी करूया. त्याच्यानंतर मग टमॅटो कट करून घेतला. मी डाळ शिजवतानाच कुकरमध्ये टमॅटो ॲड करते आणि हिंग ॲड करते. मस्त मग डाळ छान मऊसूत शिजते आणि फोडणी टाकताना मी हिंग ॲड करत नाही. आणि म्हटलं चला तर मस्त पटापटा आपण आपली कामं आवरून घेऊया, कारण आवरल्यानंतर एक तर वटपौर्णिमेचा मुहूर्त पण काहीतरी 1:30 वाजेपर्यंतच होता. सो म्हटलं पटकन आवरून घेऊया, कारण माझे मिस्टर तर ITआत कॉलेजला गेले होते. सो त्याच्यानंतर ते येणार होते लवकर. ते मला बोलले की मी येतो लवकर करून, म्हणून मग तू आवरून ठेव तुझं. म्हणून मग म्हटलं जेवण पटकन लावून घेऊया, कारण त्याच्यानंतर मला माझी तयारी करायची होती. वटपौर्णिमेची पूजेची तयारी करायची होती, थाली परत प्रिपेअर करायची होती. त्याच्यानंतर तयार व्हायचं होतं. आणि मला एकटीलाच तयार होऊन चालणार नाही ना, कारण माझी पोरं पण लगेच मला सांगतात तयार व्हायला. आणि जिजा तर काय तुम्हाला माहितीच आहे, जिजाला सगळं लागतंच लगेच. मग तिचं पण चालू होतं की मला पण तयार कर. म्हटलं की थांबा जरा, आधी मी पटकन आधी जेवण आवरून घेते आणि मग मी तयार व्हायला घेते. त्याच्यानंतर मग साधा डाळ कुकरला शिजत ठेवलेली. नंतर एक साईडला म्हटलं चपातीचं पीठ मळून ठेवते पटकन. जास्त काही चपात्या करायच्या नव्हत्या, नेमक्याच 4-5च चपात्या करायच्या होत्या आज मला, काय कारण आज माझा तो उपवास होता. सो मी काय जेवणार नव्हती. मग म्हटलं 4-5 चपात्या बस होतील यांना. सो जास्त काही एवढं लोड नव्हतं. मग पटकन चपातीचं पीठ मळून घेतलं. एक टेन्शन आपल्याला असतंच की रोज भाजी काय बनवायची. भाजीचा खूप मोठा प्रश्न असतो आपल्याला की आज संध्याकाळी काय बनवायचं, सकाळी काय बनवायचं, टिफिनला काय द्यायचं, हा खूप म्हणजे असा मोठा प्रश्न आहे. तो रोजच हे करायला लागतो. आणि त्याच्यानंतर ना माझ्या बहिणीने ना गुड्डी म्हणजे माझी जी बहीण आहे तिने जिजासाठी काही हे पाठवले होते. आता जिजाचे आमचे स्कूल चालू होणार होती, तर आमच्या जिजाला बॅग, वॉटर बॉटल आणि टिफिन बॉक्स हे तिने पाठवून दिलं होतं. आणि आमच्या मॅडमची फरमाईश होती की मला युनिकॉर्नचंच पाहिजे होतं सगळं, पण युनिकॉर्नचं सगळंच काही तिला भेटलं नाही, पण तिला जे काय भेटलं ते तिने सगळं दिलं. त्याच्यानंतर माझं आवरून झालं. एकतर साडी डिसाईड होत नव्हती, फायनली ही साडी मी डिसाईड केली की घालेल करून. आणि
त्याच्यानंतर मग म्हटलं चला पटकन साडी घालून तयार होऊया. एकतर गरम होत होतं ना की आपल्याला कसं नेहमी सैलसर कपडे घालायची सवय असते. गाऊन आपला एक तर बेस्ट ऑप्शन आहे आणि त्यात साडी घालायची म्हटल्यावरती खूपच जीवावर येतं. पण काय करणार, तयार तर राहिलाच पाहिजे ना आपण. शेवटी वटपौर्णिमा आहे, चांगला व्यवस्थित तयार तर झालंच पाहिजे. आणि तर जिजाला मी वहिनींनी शिवलेला हा तिच्यासाठी चोली आणि घागरा तो घातलेला. तर मॅडम लई खुश झाली होती. मॅडमना असं वाटलेलं की आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे. त्याच्यानंतर मी मेकअपसाठी अप्लाय केला, म्हणजे मेकअप अप्लाय करत होती चेहऱ्यावरती. सर्वात आधी मॉइश्चरायझर लावून घेतलं, पण काही मॉइश्चरायझर लावून उपयोग नाही, इतका घाम येत होता. AC लावून पण खूपच गरमीची होत होती ना, खूपच हे होतं. AC लावू तेवढ्यापुरती फक्त रूममध्ये टेम्परेचर ठीक असतं, त्याच्यानंतर बाहेर आल्यावरती पूर्ण घामाचं परत हे होतं. त्याच्यानंतर फाउंडेशन अप्लाय केलं मी थोडं. आता तयार व्हायचं आहे तर म्हटलं प्रॉपर आपण व्यवस्थित तयार झालंच पाहिजे नाही का. आता आपण असं सहसा मोस्टली कधी तयार होत नाही, पण म्हटलं चला छानपैकी आपण छान तयार होऊया नवऱ्यासाठी, आपल्यासाठी. आणि त्याच्यानंतर मी लॅक्मेची माझ्याकडे लूज पावडर आहे ती यूज केली फाउंडेशन सुकल्यानंतर, कारण एवढा गरम होत होता ना, सारखा घाम येत होता. आणि मग त्याच्यानंतर मग मी मस्त पावडर अप्लाय केली. माझ्याकडे मी ब्लशर घेतला होता. ॲक्च्युली हे सगळं सामान आहे ना मी आमच्या दिराच्या लग्नामध्ये घेतलं होतं, तेव्हा सगळं मेकअपचं सामान मी घेऊन ठेवलेलं आणि अजूनही तेच माझे यूज करते मी. छान आहेत मेकअपचे प्रोडक्ट्स. त्याच्यानंतर ब्लश वापरला, ब्लशच्या नंतर हायलायटर यूज केलं. त्याच्यानंतर मस्त हायलायटर अप्लाय केलं चेहऱ्यावरती आणि खूप छान इफेक्ट दिसत होता चेहऱ्यावर. छान म्हणजे असं म्हणजे माझे ज्यांच्यासाठी तयार झालेली ते बोलले की खूप छान दिसते, तेच आपल्यासाठी खूप आहे, ॲप्रिशिएटेड आहे. त्याच्यानंतर काजळ अप्लाय केलं आणि इथं जिजाईचं बघा काय चालले. जिजाई लगेच माझा मेकअपचा ब्रश घेऊन तयार होत होती. आणि तिचं तर म्हणजे तिचं असं असतं ना की मी जे वापरते ना ते तिला पाहिजे असतं, पण मी ते मोस्टली सगळेच प्रोडक्ट तिला वापरत नाही, कारण तिची स्किन अजून खूप नाजूक आहे, सो म्हणून. त्याच्यानंतर मग मी आय शॅडोज अप्लाय केले आणि ही माझ्याकडे लिपस्टिक्स आहेत, ग्लॅमच्याच लिपस्टिक आहेत, त्या मी अप्लाय केल्या. छान तयार झाली, पण केसांचं समजत नव्हतं की काय करू, मी केसांना कसं बांधू. शेवटी आपलं जे रेग्युलर जे मी साडीवरती कधी घालते तसंच मी आपला अंबाडा घातला. त्याच्यावरती सोप्पा खूप आहे असा तो जो एक रब्बर भेटतो केसांचा, तोच यूज केला. त्याच्यानंतर मग थाली तयार करायला घेतली पटकन. आता ही इथे पूजेची थाली, पूजेचं सगळं सामान घेतलं आहे. इथे वाण सगळे ठेवलेले आहेत भरून, ताटं तयार केलेली होती. त्याच्यानंतर मग मस्त आमच्या इथे एक छान वडाचं झाड आहे, इतकं मोठं झाड आहे ना, तुम्ही बघितलंच असेल. मी एक रील पोस्ट केली होती, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल. इतकं छान व्ह्यू आहे ना तिथे, आणि मस्त खूप खूप मोठं झाड आहे ते, आणि खूप जुनं झाड आहे. इथे साईडला गावदेवीचं मंदिर आहे लाडवलीला, आणि तिथे छान पूजा बिजा. मोस्टली पहिला तिथं कोण यायचं नाही, मोस्टली आम्ही 1-2 जणीच जायचो इथे ज्या राहतात त्या, पण ह्या वेळेला खूप जणी आलेल्या तिथे. मग सगळं पूजा बिजा झाल्यानंतर फेऱ्या मारायला सुरुवात केली, आणि पूजा पण खूप छान झाली तिथे. ह्या आमच्या शेजारच्या आहेत, त्या आल्या होत्या. त्यांचं आत्ताच नवीनच लग्न झालेलं होतं, त्यांची पहिलीच वटपौर्णिमा होती, आणि मस्त पूजा खूप छान झाली होती. त्यांना मी सगळं सांगत होते की कसं करायचं आहे ते. आणि त्याच्यानंतर तिथे एक फोटोशूट चालू होतं काहीतरी, कारण व्ह्यू खूप सुंदर होता ना इथला, खूप छान आहे. वडाचं झाड तुम्हाला दिसतच असेल. आणि ही रील तर तुम्ही पाहिलीच असेल. माझ्या मिस्टरांसोबत सुद्धा मी एक फेरा घेतला होता. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर टू ऑल, बाय.